श्री स्वामी समर्थ. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारचं तुम्हाला सकाळचा हा ब्लॉग दिसत आहे बघा. सकाळचे 5:45 वाजलेले होते आणि मी सकाळी एवढ्या लवकर चपात्या करत होतो आणि श्री पण उठलेला होता लवकरच, कारण आम्हाला जायचं होतं एका कार्यक्रमासाठी. तर आता बस इष्टी वडाप ह्या सगळ्या गोष्टींना जायचं होतं, त्यामुळं आम्हाला लवकर बाहेर घरातनं पडायचं होतं. तर श्रीची आंघोळ झालेली होती ह्या वेळेला, कारण बघा आता पटकन आम्हाला हिनी सोडून मग ह्यांना पुढं कामाला जायचं होतं. आणि पीठ आहे ना मला थोडंसंच दिलं होतं दळायसाठी, मी दिलेलं होतं त्यावेळेला. आणि आता चटणी ते म्हणजे करायला गिराईक भरपूर असल्यामुळं एकाच ठिकाणी म्हणजे चटणीचं, परत शेवाळ्याचं, शेवईचं, परत आपलं जे पिठाची गिरण आहे तर ती एकाच ठिकाणी असल्यामुळं म्हणजे लोड होते. त्यामुळं त्या ताईंनी मला थोडंसंच पहिला पीठ दिलेलं होतं. आता आणून ठेवलेलं आहे, पण म्हटलं आता हे सपवावं, या असं प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून राहिलं तर तसंच राहील. त्यासाठी आता इथं श्री त्याचा चहा घेत होता, मला पण त्यानं चहा वाचलेला आहे. आणि आम्हाला एका कार्यक्रमाला म्हणजे लग्नाला जायचं होतं. तर सासूबाईंच्या माहेरकडनं लग्न होतं, त्यामुळं आता म्हणजे असं जास्त तर लांबचा प्रवास करायला मला कंटाळा येतोय. पण आता सगळी जाणार होते त्यामुळं म्हटलं की चला आपण पण जावं. पत्रिका आलेली म्हणून मी गेलेलो, नाहीतर म्हणजे असं काय जास्त तर मी कुठं जायला बघत नाही. आणि पोरं ते नसतात घरात त्यामुळं नाहीच. आणि आपल्याला तर सांगितले कोणी म्हटल्यानंतर आपल्याला जाणं भागच आहे. तर असं होतं आणि ह्यांना यायला मिळत नाही, कारण बघा आधी आणि मध्येच असं म्हणजे गुरुवारचं लग्न होतं त्यामुळं त्यांना शक्य होत नाही. आता सोमवार लागून लगेच जर मंगळवारी असतं किंवा सोमवारी असतं, रविवारी असतं तर ते आले असते. पण आठवड्याचं मध्य आलेलं होतं आणि मग ह्यांना सुट्टी घेणं ते बरोबर वाटत नाही, कारण पोरं एकतर आपल्यासाठी ती काम म्हणजे दुसरीकडे जायचं सोडून आपल्याकडे येत असतात. आणि मग तेवढ्या कामात मग हिने सुट्टी घेतली तर मग त्यांचा पण दिवसाचा खाडा होते. त्यासाठी म्हटले की तू घरातली जाणार आहेत तर त्यांच्याबरोबर तू बस किंवा काय इष्टी जे काय असेल ते जावा. आता मला माहीत नव्हतं हे गाव कोणीकडं आहे का आहे, मी पहिल्यांदाच जात होतो त्या गावाला. तर इथं म्हटलं सकाळी पहिला देवपूजा जी आहे ती करून घ्यावी. तर ब्रह्ममुहूर्त जे म्हणतात ना त्या वेळेत म्हणजे 6च्या पण आधीच चपात्या म्हणजे लास्ट राहिलेली होती एक, त्यावेळेला 5:45 वाजलेले होते. म्हणजे 6 वाजता आता हे ब्रह्ममुहूर्तच म्हणतात बघा. पहाटेपासून ते 6पर्यंतची देवपूजेला. तर इथं एवढ्या लवकर मी देवपूजा करून घेतली. आज गुरुवार होता त्यासाठी मला की नाही प्रत्येक वेळी वाटत राहते गुरुवारचं पिवळं वस्त्र जे आहे ते देवाला हातरावं. आता हे साडीमधलं पीस नवीन म्हणजे नवीन साडी होती त्याच्यामधलं पीस होतं हे. आणि हे मी शिवणार नव्हतं, त्यासाठी म्हणलं की आता आमच्या तर ब्लाऊज पीसच देवासाठी वापरतात, तुमच्याकडं काय वापरतात ते मला नक्की सांगा. आणि माझ्याकडे एक लाल कलरचं कापड होतं, मी ते रोजच देवासाठी वापरत होतो, पण धुतलं म्हणजे भिजत ठेवलेलं होतं मी घाण झालं म्हणून, आणि त्याच्यावरलं सगळं वेलवेट जे आहे ते निघून पडलेलं आहे. त्यामुळं मी ते आता वापरत नाही. म्हणजे एकानवेळेस काय तर आरतीचं ताट ठेवायला ते ठेवते, कारण बघा आता हे तसलं पूर्ण कलर गेलेलं ठेवायचं म्हणलं तर कसं तर वाटते. तर आज गुरुवार होता आणि मला वाचायचा होता 14वा अध्याय, त्यासाठी लवकर पूजा करून घेतली. आता मी लवकर जाणार होतो त्यासाठी आता म्हटलं की लवकर जायचं तर पूजा आपली राहील, त्यासाठी जेवण करून घेतलं. आणि जेवणार फक्त हे दोघंजण होतं, स्त्री मी. तर आम्ही तो दोघं बाहेर जाणार होतो, सुहानीचा पण उपवास होता. आणि जेवणार फक्त श्री काय बरं सानू आणि तिचे पप्पा, त्यांच्यासाठी डबा दिला. सानूसाठी 2-3 चपात्या भात आमटी ठेवलेली होती मी. आणि आता इथं ग्रंथ 14वा वाचून घेतलेला आहे. आणि हे काम झालं ना एकदम म्हणजे मन असं खुश आणि प्रसन्न. आपण मग किती पण दिवसभरात किती पण काम करू दे, कुठं पण हिंडू दे फिरू दे, आपलं हे सकाळचं एक काम झालं की मन खुश आणि आनंदी होते. आज जवळनं तुम्हाला देवपूजा मला दाखवता आली नाही, कारण कामाच्या गडबडीत मी विसरून गेलो. मी आतला आवरते माझं, तोपर्यंत श्रीने इथं हंतरून काढून लोटून काढून घेतलेलं आहे. यांची आंघोळ झालेली होती आणि ह्यांना कंगवाच सापडत नव्हता, इकडं फिरतात तिकडं फिरतात. पण आरशाच्या बरोबर समोर वरतीच कंगवा होता. पण बघा माणसांना लक्षात येत नाही कुठं काय गोष्टी ठेवल्या, जोपर्यंत आपण त्यांना सांगत नाही तोपर्यंत. आज आता घरातलं मोठं जेवढं काय काम होतं तर मी ते आवरून जाणार होतो. म्हणजे भांडी घासलेली होती, परत देवपूजा केलेली होती, जेवण झालेलं होतं आणि लुटून काढून मी गेलेलो होतो. बाकीचं आता कपडे भांडी आणि काही दिवसभर भांडी पडणार ती राहणार होती, कारण पाणी नव्हतं, पाणीच संपलेलं होतं. आता म्हटलं आल्यानंतर मशीन लावायची. मला वाटलं की आता हे गाव जवळ असेल, पण आम्हाला एवढा वेळ झाला यायला. आणि आल्यानंतरचं तुम्ही पूर्ण म्हणजे ब्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला माझं जे काय आहे ते रुटीन आजच्या दिवसात म्हणजे बाहेर गेल्यानंतर, बाहेर जाऊन आल्यानंतर जे काय असतं तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि तर असं म्हणजे आपण म्हणतोय की बाबा काम आहे मला आणि जायला नको, माझं काम आहे जायला नको असं. पण मग आणि एकदा असं वाटतं की आपण जाणार फिरणार कधी. आणि हेच जर आपण करत बसलो की बाबा काम आहे
घर आहे, मुलं आहेत असं म्हणत बसलो. आता सगळीजण जाणं तर शक्य नव्हतं, कारण आणि आज नेमकं पेट्रोल बंद होतं. काय झालेलं होतं काय माहिती. हे म्हटले की पेट्रोल नाही, तर सानूची गाडी घेऊन हे आम्हाला सोडायला तिकडे आलेले होते आणि ह्यांची गाडी जी आहे ती दारात राहिलेली होती. आता पाण्याचा प्रॉब्लेमचं तुम्हाला काय सांगतो, जेव्हा पण मी व्हिडिओमधनं तुम्हाला सांगतोय बोलतोय तर माझ्या हे लक्षात येत नव्हतं की हे व्हिडिओ मी जिथं राहतोय तिथले सुद्धा म्हणजे काही जण आहेत तर ती बघतात. आणि पाण्याचं जे काय मी बोलत होतो आणि मला आता समजले की मला काय बोलायचं आहे आणि काय नाही. तर मी सारखं असं म्हणायचे की पाणी म्हणजे आता जात नाही आहे, आणि आता तेच माझ्या लक्षात आलेलं आहे ज्यावेळेला समोर आता त्या दिवशी एखादी म्हणजे घटना घडली, मी ती नाही सांगणार इथं, पण असं झालं पाण्यामुळं की आपण जेव्हा म्हणतोय की पाणी सारखं, तेव्हा लक्षात येत नाही आपल्या की आपले बघणारे व्हिडिओ इथली पण लोक आहेत आणि त्यांना पाण्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून कळत्या. आणि असंच झालेलं आहे. आता परस्पर येऊन स्वतः पाण्याचा वॉल बंद करणं चालू करणं हे सगळं सुरू आहे. आता हे मी त्यांनी व्हिडिओमधनं बघतात म्हणून तर बोललेलं आहे, कारण बघा आम्ही तर आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही पाणी कोणाला म्हणजे सोडतच नाही, जातच नाही त्या हॉलला हात लावायला. आणि आता होतं पाणी तर कशाला आपण तिकडं जायचं. आणि असलं तर आमच्या बसला जो म्हणजे आमच्या बसलं जे पाणी येण्याचा जो कॉक आहे तर तो आम्ही भरून झाल्यानंतर बंद करून ठेवत होतो. का तर उगाच वायपळ जायला नको, उन्हाळा पडला आहे आपल्याला, पाणी पाहिजेलं आहे, पाण्याचं महत्त्व आमच्यापेक्षा कोणी दुसरं समजू शकत नाही त्यामुळं. तर आता असो, पाण्याचं जे काय ते बोललो. आता मला माहीतच होतं की आज पण दिवसभर काय पाणी येणार नाही आहे. आणि टँकर आता बोलवायचं म्हटलं तर बघा एवढं दर आहेत, 700 रुपये शिवाय टँकर इकडे येत नाही, 700-600. आणि उन्हाळा आता एवढा आहे म्हटलं तर 800 असं आहे टँकरचा दर. त्यामुळं तर मी विचारच केलेला होता बघायचं, नाहीतर डायरेक्ट म्हणजे तिथे एक आमच्या तिथं आहे मडेगेटापाशी चावी, तर तिथनं घेऊन यायचं. आता 2 दिवस तरी हिने मला पाणी आणून दिलेलं होतं जेवणासाठी, परत फ्रीजला लावायला, परत पोरांनी पण आणून दिलेलं होतं पाणी मला. पण एवढंसं पाणी आणून ते पुरत नाही, आणि प्यायचं होतं जेवणाचं पण होते त्याच्यातनं, पण मग वापरायला पाणी काय, असा सगळा प्रॉब्लेम होतो आहे. आता आम्ही चाललेलो होतो आणि काळू आमच्या पाठीमागे लागलेली होती. गाडीच्या आडवंच येऊन ती उभारली, धड पाठीमागं पण जाईना धड पुढं पण जाईना, आडवीच उभा राहिली तिला. आणि गाडीवरती पण बसत नाही ती. तिला माहीत आहे की मला ही नेऊन कुठंतरी सोडतील, कारण 2 वेळा तसं झालेलं होतं. त्यामुळं आता ती गाडीवर बसायची धाडस करत नाही, फक्त पाठीमागनं पळायचं. आणि सानूनं तिला असं धरून ठेवलेलं होतं, त्यामुळं म्हटलं की चला आता आपण जावावं. तर मी पाठीमागचं व्हिडिओ शूट केला नाही, ती आमच्या गाडीच्या पाठीमागनं पळत येत होती. आणि म्हटलं असू दे आता, हिच्या नादात मोबाईल पडायचा, पण सानूनं तिला धरून परत ती घेऊन गेलेली. तर असं असते बघा, मुक्या जनावराला जीव लावलं ना तर ते पूर्ण त्याचं जे कर्तव्य आहे ते पार पाडते. आता पोरांच्या पाठीमागनं असू दे किंवा आमच्या असू दे किंवा ह्यांच्या असू दे, हिनी सहज जरी कुठंतरी रविवारचं असं बाहेर जाऊन उभारलं तर तिला काय कळते काय माहिती, ती जाऊन उभारते. आणि एवढं म्हणजे त्यांचं निरागस प्रेम आपल्याला म्हणजे भाग पाडते की एखाद्याला जर आवडत नसलं, म्हणजे आता ही प्राणी जे आहेत तर आवडत नसलं तर त्यांच्या त्या कृतीतनं ते आपल्याला जीव लावत असतात. झालं आता हे 10 वाजताचं टायमिंग आहे. आम्ही गेलेलो होतो ताईंकडं, तिकडं आम्ही इकडं म्हणजे बसस्टॉपला उभारलेलो होतो गावात. आता हे एरियाचं माझ्या काय नाव लक्षात नाही, पण उभारलेलो होतो. तर आम्ही 10 वाजता निघलेलो होतो, म्हणजे जिथं बसस्टॉपला उभारलेलो होतो तिथनं 10 वाजता निघलेलो होतो. आणि बघा 12 वाजलेले होते आम्हाला लग्नात यायला. तर इथं नवरा नवरी तुम्हाला दिसत आहे. जवळनं आता घ्यायचं म्हटलं तर तेवढं म्हणजे अजून कुणाला माहिती नाही आहे. आणि मग कसं होते की हे नेमकं काय करायला असं होतं आहे आणि आपल्याला पण सांगायला अवघड पडते. तर असो, हळूहळू कळत जाईल सगळ्यांना. तर इथं बघा रुकवत ठेवलेलं होतं. आता ह्याला म्हणजे तिजोरी रुकवतात, कोणी मामानी मावशांनी कोणी काय काय आणलेलं होतं, तर ते इथं दाखवत होते. आता ह्या जास्त तर परंपरा मोडत आलेल्या आहेत, पण आमच्यामध्ये अजून आहेत. माझ्या तर आता 2 लेकी, आता 2 लेकींसाठी जाणार दोघींसाठी आणि येणार एकीसाठी. तर श्रीचे तर अजून लांब आहे, पण पोरींचे आता लग्न ते जवळ आल्यानंतर बघा दुसऱ्यांच्या लग्नाला गेलं की आपल्या पोरांचा विचार पडते. शिकलेत म्हणजे हे पण द्यायला लागणार नाही, कारण शिक्षण आपल्या हातात, नोकरी जर आपल्या हातात असले तर ह्या सगळ्या म्हणजे रीतिरिवाज ज्या आहेत त्या मला वाटते, माझं मत मी सांगत आहे की मागं पडतील. तर असो, इथं आम्ही आता उतरलेलो होतो रंकाळ्यापाशी. माझं चूक झाली की
मला तिकडं रंकाळा स्टँडला उतरायचं होतं आणि मला वाटलं की संध्यामठच्या त्या साईडला उतरतील आम्हाला, पण नाही, आम्ही ज्या बसमध्ये बसलेलो होतो तिने म्हणजे इथं रंकाळ्याच्या समोर उतरलं. त्यामुळे म्हटलं चला आज थोडं फिरावं, पण स्त्रीचं मनच होत नव्हतं की कुठं पाण्यात बसावं का घसरगुंडीवर, कारण त्याचं म्हणणं असं होतं दीदी ते नसली तर मजा येत्या आणि तो खेळल म्हणून मी तिथं घेऊन गेलेलो होतो त्याला, पण नाही, त्यानं काहीच खेळलं नाही. मग झालं आम्ही नुसतं तिथनं थोडं फिरलो. बरं वाटलं थोडंसं, कारण तिथनं परत आम्हाला चालत पुढं स्टँडला जायचं होतं. त्यामुळं म्हटलं की चला आता आलोयच इथं तर थोडा वेळ थांबूया. आणि 4 वाजलेले होते, अजून 1 तास आपल्याकडं आहे, कारण वडा बस यायचं म्हटलं तर 10-15 मिनटं लागणार होते. आता मी तर लग्नामध्येच उपवास सोडलेला होता, त्यामुळं आता काय मला चहा घ्यावं का काय खावावं असं वाटत होतं आणि विचार केला की नको, आता एकदा उपवास सोडलेला आहे तर आईस्क्रीमच घ्यावं. आणि दोघांनी आम्ही आईस्क्रीम घेतलं, थोडा वेळ बसलो. आणि पहिल्यांदा असं आयुष्यात घडलेलं आहे की स्त्री आणि मीच आम्ही दोघंच फक्त रंकाळ्यावरती गेलेलो आहे, नाहीतर मी जसं लग्न झालेलं आहे तसं ह्यांच्याशिवाय मी कुठंच आणि पोरांशिवाय कुठंच मी गेलेलो नाही आहे. आणि आज पहिल्यांदा असं झालेलं होतं. आणि त्याला पण सारखं त्याच्या पप्पांची आणि दीदी त्यांची आठवण येत होती की मम्मी पप्पा असते तर बरं झालं असतं, पप्पांनी आपल्याला भरपूर फिरवलं असतं आणि दीदी आणि मी छान असं मजा केली असते रंकाळ्याला आपण असं आलो आहे तर. पण असं काय आम्ही ठरवून गेलो नव्हतो, म्हणजे आम्हाला तिथं उतरलेलं होतं रंकाळ्याच्या बरोबर, तिथं समोर स्टँड आहे तिथं. त्यामुळे म्हटलं चला आता आलोच आहे आणि उजेड पण एवढा होता आणि ऊन पण खाली झालेलं होतं, त्यामुळं म्हटलं की थांबून थोडा वेळ बसावं. तर इथं मला हिनी घेऊन गेलेलं होतं. हे जे एरिया आता ह्याला काय म्हणतात काय माहीत नाही बघा. इथं म्हणजे कोल्हापुरातच राहून एक एक ठिकाणं अशी आहेत ज्याची मला नावं पण माहिती नाहीत. आता हे रंकाळ्यावरलंच एक पॉईंट आहे, इथं फोटो तेन काढतात छान छान. आता प्रत्येकाचं मी बघितलं तिथं. आता पोस्ट तेन काय द्यायला येत नाही, नुसते असे उभारलो आणि श्रीनं त्याला काय तर बोलायचं होतं ते बोलला, पण आवाज व्यवस्थित येत नव्हता. त्यासाठी आम्ही असंच शूट केलेलं. तर हे 5:30 वाजताचं टायमिंग आहे, ज्यावेळेला आम्ही घराची वाट धरलेली होती. त्यावेळेला आलो घरात, तोंड हातपाय धुतलं, स्वच्छ फ्रेश मस्त झालो आणि स्त्रीला चहाने खारे दिलेले आणि मी घेतलं होतं थोडा चहा. तर बघा 5:45 वाजलेले होते आणि मी आता इथं साडी तिने नेसवलेली होती ती दाखवत होतो. साडी भारी घेतलेली आहे, सगळ्यांनाच तिने साड्या एकदम छान घेतलेल्या आहेत. आणि लग्नाला गेलेल्याचा एक फायदा झालेला आहे की साड्या आता ह्या वर्षी म्हटलं तर साड्या अर्धा डझन साड्या मला नेसवलेल्या साड्या आलेल्या आहेत, म्हणजे आणि चांगल्यातल्या आलेल्या आहेत, भारी भारी साड्या आहेत, चांगल्या आहेत. सूत पण एकदम त्याचं मऊ सूत असं होतं. झालं तिथनं 5-10 मिनटं बसलो, तोपर्यंत पाणी काय येणारच नव्हतं. मग शेजाऱ्यांकडनं पाणी घेतलं, समोर जे बिल्डिंग बांधायला सुरू आहे त्यांच्याकडनं पाणी घेतलं आणि 7:30पर्यंत त्यांनी भरून घ्या म्हटलेले होते. काय भरून होते तर माझ्या 3 टाक्या भरून झालेल्या होत्या त्याच्यातल्या त्या पाण्यानं. तर असं बोरचं अजून त्या टेस्ट केलेलं नाही, त्यामुळे देतात बघा. एकदा टेस्ट झाली पाण्याची तर कोणी देणार सुद्धा नाही पाणी असं. आता हे जे मी खरं बोलतोय ना त्याचं मला म्हणजे तोटाच होतोय. कधी पण मी खरं बोलायला जाऊ दे, ते माणूस मला गृहीत धरल्याशिवाय राहत नाही. असो आता जे आहे ते आहे. असो आता इथं भांडी घासून घेतलेलं आहे आणि मला अजून जेवण करायचं होतं, तर मी कुकर लावून आलेलो होतो आत. आणि इथं भांडी तेन म्हणजे आल्यापासून जे सगळी पडलेली, पाणीच नव्हतं त्यामुळं करणार काय, पोरं तर काय करणार होती, पाणीच नव्हतं. त्यामुळं आता करायचं काय, अर्धी टाकी होती तर ती बाथरूमला ह्याला असं लागतेच, आता पोरं घरात आहेत म्हटल्यानंतर पाहिजे होतं त्यासाठी. तर आता पाणी इथं हे भरत होते साईडला उभारून पाणी आणि भांडी सगळी घासून घेतली. कुकर तर आज सुरूच होता. तर आता नवीन कुकर घेतलेलं होतं, त्यामुळे आता कुठलं पण आपल्या घरात नवीन वस्तू येऊ दे, भांडं येऊ दे, तर त्याची आपल्याला उत्सुकता असते की कसं काम करते काय. तर मी गडबडीनं पहिला धुतलं कुकर आणि ते कुकर दोन्ही पण लावलेलं होतं. आणि भाताचा आहे ना मला अंदाजच आलेला नव्हता, त्यामुळं तर 2 वाटी घालायचं तिथं 3 वाटी मी तांदूळ घातलेलं होतं. मोठा जो 5 लिटरचा कुकर दिसतो त्याच्यामध्ये. आणि ह्या साईडला इकडं डाळ ठेवलेली होती, तर डाळ पण एकदम मस्त आणि 3 शिट्टीमध्ये भात पण आणि हे जे आहे ते काय बरं डाळ जी आहे ती शिजलेली होती. तर सकाळच्या एवढ्या चपात्या होत्या. आता जेवण जास्त काही करायचं नव्हतं मला, डाळ भात आणि पापड तळलं की झालं. आता मी तर उपवास सोडून आलेलो होतो, तर पहिला जे आहे ते सकाळी असंच टाकलेलं होतं, ते सगळं पुसून ते घेतलं आणि म्हणलं चला आता चपात्या करायच्या नव्हत्या मला, कारण खाणार ही 4 जणच होते त्यामुळं. तर आलेली कपडे सगळे इथं ठेवून घेतलेत. आता फास्टमध्ये एवढ्यासाठी दाखवत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि मग तुम्ही पण कंटाळताय बघायला. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा ताईंनो. काहीतरी एखादी गोष्ट अशी असते जे मी तुम्हाला विचारलेली बोललेली असते आणि त्याचं मी तुमच्याकडनं उत्तर मागत असते. तर असं इथं आता डाळ एकदम छान शिजलेली होती ते तुम्हाला दाखवत होतो. आणि मी पण येताना दूध आणलेलं होतं आणि सानूनं पण सकाळी दूध आणलेलं होतं. तर इथं आता बघा आमटी करायला ठेवलेली होती मी
आणि म्हटलं की ह्याच तेलात पहिला पापड जे आहे ते तळून घ्यावं. मला वाटत होतं की किती वेळ झाला काय माहिती, पण अजून 8:30ला 5 मिनटं कमीच होती. तर म्हटलं असं आता इथं पटापटा ह्या सगळ्यांना जेवण वाढून घेतलं, कारण मी मशीनला कपडे लावतच हे सगळं काम करत होतं. कारण पोरांना मशीन लावा म्हटलं की ते म्हणजे त्यांच्यात एवढं लक्षात राहत नाही की कुठले कपडे धुवायचे आहेत, कुठली घ्यायचे आहेत, कुठली नाही असं. तर 2 दिवस माझं तसंच झालेलं होतं, डबल वेळा मशीन. आणि आता लाईट बिल तर 1000 रुपये आलेलं आहे. तर असं आता उन्हाळा आहे तोपर्यंत येईल, कारण सगळंच सुरू आहे बघा. TV सुरू आहे मुलं घरात असल्यामुळं. आता पावसाळा सुरू झाला की मुलं शाळेला जातील आणि पाऊस असल्यामुळं फॅन TV ते पण काही सुरू राहणार नाही. असं आता इथं ताट केलेलं आहे, पापड भाजलं, आमटी, भात, चपाती आणि कांदा दिलेलं आहे थोडं. तर असं जेवण दिलं की मग ताटात का आहे काय नाही असं म्हणजे एवढं लक्ष देत नाहीत की बाबा का आहे ताटात नेमकं, आज काही खास नाही असं जात नाही. एखादं पापड काय तर लोणचं असं काय तर दिलं तर आवडीनं खातात. असं आता ह्या सगळ्यांना जेवायला वाटलं आणि मी आता इथं कपडे पिळायला गेलो तोपर्यंत आलेलो होत्या शेजारच्या ताई. तर त्या आमरस घेऊन आलेल्या होत्या आणि आमरसमध्ये आता थोडी त्यांनी मला सांगतानाच सांगितलेली होती की साखर मी ह्याच्यात थोडीशीच घातलेली आहे, तुम्हाला पाहिजे तर तेवढं गोड करून तुम्ही घेऊ शकताय. तर ह्याच्यात मी थोडीशी साखर घातली आणि परत ह्या चौघांना नेऊन दिलं. आता थोडंसं आमरस राहिलेलं होतं ह्याच्यात, आता आंब्याचा रस म्हटलं तर तो चालणार होता, त्यासाठी मी घेणार होतो. आता इथं आहे ना कपडे पिळायला लावलेली होती आणि लास्ट माझं काम राहिलेलं होतं ती म्हणजे भांडी घासायचं. आता ती घासून म्हणजे सकाळी मला बरं वाटते त्यासाठी. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून तेवढी समोर दिसलेली कपडे धुवायची होती ताईंनो, आता ही मी आज नाही लावणार, उद्या लावणार आहे मशीनला, नाहीतर परत म्हणजे तुम्हाला दिसताना ते व्यवस्थित दिसणार नाही, त्यासाठी सांगतो आहे. तर चला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.